बघितलं, जसं ब्लॉग चालू करायला घेते का तसं लगेच दात घासायला घेतो. तसा ब्लॉग चालू केला तसा दात घासायला घेतो. सकाळी झाली त्याची फायनली. काल तर दांडी झाली माझ्यामुळे स्कूलची, पण आज नाही होऊ देणार. त्याच्यामुळे तू प्रामाणिकपणे एकदम प्रामाणिकपणे आज आवरून घे. काय काय बोलतो तुला? आवर बोलली लवकर. सो गुड मॉर्निंग गाईज सगळ्यांना, वेलकम टू माय चॅनल. तुमची सगळ्यांची लाडकी आम्रपाली. आता उठली आहे, आता ना म्हणजे मगाशी उठली आहे. बसलेली जरा फोनवर बोलत, नंदीचा फोन आलेला तर. आणि हे साहेब झोपलेले, या साहेबांना आता उठवले. सो साहेबांची गुड मॉर्निंग जस्ट आता झालेली आहे. त्याच्यामुळे मग आता इथून पुढे काम चालू होती. आणि आमच्या इकडे वातावरण खूप घाण झालेलं आहे, म्हणजे पाऊस नाही आहे, नुसतं ऊन पण इतकं गरम व्हायला लागलं आहे ना. तर बघा त्याचा जो हो, मला सांग किती वाजले? झाला आलेलं टाइम किती झाला? तुम्ही लाडवून ठेवलंय ना 10 वाजेपर्यंत बसायचं. 1 मिनिट. 11 वाजून 10 मिनिटं झाले. तू आत्ताशी ब्रश करतोय. शाळा कितीची तुझी? 32.5. हा, 32.5ची. शाळा कितीची आहे? 32.5. शाळा कधीची आहे तुझी? दात नीट घास दादू, दात नीट ब्रश घास व्यवस्थित कर. चल, दादू, आवर. दात नीट घास बाळा. आवर. हा ब्रश कर पटापट. झालं. काय केलं हे? चाय? काय नाही, चाय प्यायची मला. चाय नको पिऊ. का? काय कर, कोरी चाय मध्ये अद्रक टाकून कोरी पी. दुधाची नको पिऊ. अद्रक टाकलं ना याच्यात? नाही, याच्यात अद्रक नाही. मग याच्यात अद्रक का नाही टाकत तुम्ही? याच्यात नाही टाकलं. का कोरी नाही चाय टाकत? करून अद्रक टाक, त्याच्यात काळे मिरे ते वाटून टाकू, काढा बनवू. थोडं काढा बनवायला मला हे नाही झालंय, फक्त कफ आणि खोकला झालाय. त्याच्याने थोडं साफ होऊन जाईल असं म्हणतो. हळदीच्या दुधाने पण होईन, हळदीचं दूध पिली तर. हळदीचं दूध पण पी. तुम्ही याच्यात अद्रक टाकलं असतं ना, गरम गरम चाय पिली असते तरी पण झालं असतं. गरम चाय कधी पिती ते मला आता हा सांग. मी नाही, नाही, पिती, 2 मिनिटं. मी पिती. मी कधी पिती? मी कधी? जेव्हा बघू दे जरा तुझ्याकडे तोंड पाहू. मला बरं अरे नस- सरबत करून तर चाय पिती तू. तोंड दू, आवर, आंघोळीला काय जायचंय. दात व्यवस्थित नाही घासले त्यांनी एकत्र हे बदल व्यवस्थित ब्रश कर. व्यवस्थित दात घासत नाही. 2 मिनिटं घासून बोलतो ठीक आहे झालं मम्मी धुतो आता. हॅलो. असे हा, बोल. मला झालेलं आहे खोकला. काय माहिती असं अचानक कसं काय झाला. वातावरणामुळे वाटतं, आणि पाणी पण थोडं चेंज येतं ना आमच्याकडे, तर थोडंसं आजारी पडायचे लक्षण आहेत. स्वतः डॉक्टरांच्या घरी पाणी घाण होतं. डॉक्टर बोलत होते पाणी जरा घाण होतं, त्याच्यामुळे खोकला. आणि असा खोकला लागलाय ना मला, डोळे लागले ना, म्हणजे झोप जर लागली ना लगेच खोकला येतो, म्हणजे असं कोरडा खोकला. मी रात्री उठून मिठाच्या गुळण्या पण केल्या, गरम गरम पाणी पण पिली, तरी पण मला काहीच आराम नाही. रात्रभर झोप नव्हती. आता काहीतरी घरगुती उपाय करावा लागेल. काय असेल खोकल्यावरती व्यवस्थित उपाय ते सांगा मला. ते अद्रक बिद्रक चावायचं नका सांगू, फक्त ते अद्रक चावायचं, लसूण चावायचं म्हणलं ना माझ्या अंगाला कापायचं. घेतला का मोबाईल? घेऊ नको, शाळेची तयारी कर, 11 वाजलेत. आवर आवर पटापट चल. हा जेवायचं आहे? जेवायचं आहे तुला? मशीनला नको काय करू. आमच्याकडे आज दिवसभरचा पाऊस चालू आहे. दिवसभरचा म्हणजे सकाळी नव्हता पाऊस. तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी, तर मग तुम्ही रिक्षाने का चालले? मग काय उत्तर देईल? आणि मग 4 व्हीलर गाडी काय जिथं तिथं काढायची असते का? इथल्या इथं 4 व्हीलर काय काढायची? मी बोलते ना, थांबा ना जरा. तर आता 3-2 वाजल्यापासून पाऊस चालू झाला आहे. तो असा चालू झाला आहे की विचारायला नको. आमच्या रिक्षामधली लाईट जरा बंद लागेल.
तर एवढ्या पावसात तुम्ही बोलत असाल की मी कुठे चालले, तर आम्ही चाललो आहे आता डीमार्टला. यावेळेस रात्रीचं म्हणजे संध्याकाळचं याच्यासाठी चाललो आहे की मम्मीने सुट्टी घेतली, मम्मीला राशन भरायचं होतं आणि आमचं पण काम होतं डीमार्टमध्ये म्हणून. मग आता निघालो आहे. आणि 4 व्हीलरचा जसं की माझे मिस्टर बोलले की लोक कमेंट करतील की यांच्याकडे 4 व्हीलर असून हे रिक्षाने का चालेल, तर ही रिक्षा पण आपलीच आहे. मी मागे ब्लॉग टाकलेला रिक्षा पूजा करताना, ही तीच रिक्षा आहे. तर आम्ही रिक्षा घेऊन चाललो आहे. म्हटलं इथे जायचं तर मग कशाला 4 व्हीलर घेऊन जायचं. आणि 4 व्हीलर नेलं ना, आता पाणी पावसाचं ट्रॅफिक पण इतके ना, तर 4 व्हीलर लवकर निघत नाही. म्हणून मग आम्ही रिक्षा घेऊन चालतो. आमच्या इकडे पर्सनल ड्रायव्हर आहे. पर्सनल ड्रायव्हर घेऊन चाललो आहे आम्ही रिक्षाचा. आता पुढे ब्लॉकिंग बघत हा नेक्स्ट कोण येतोय, साईडला लावून कोण बघून घ्या ना. हो ना, आम्ही ऑन रिक्षामध्ये कधी दिसलं नाही किंवा गाडी चालवतो. पोचायला आलो ना. चला गाईस, तर आता आम्ही फायनली डिमांडला पोचलो आहे. डिमांडला पोचलो आहे. किती झाले काका, किती झाले पैसे, किती झाले? 150 रुपये. ठीक आहे, आमच्या असिस्टंटकडनं घेऊन घ्या. असिस्टंट पैसे दे. लावतो ना पुढे जाऊन. उतरा ना का तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचं काय? ए बाय, छत्री बित्री आणे का मेरे लिए, ऐसा नहीं करने का. काय बोलता? काय बोलता? ब्लॉग बघत बसतो रे तो. कोण जीव देईन तो. कोण कोण जीव दे, कोण कोण ठीक आहे. कोण बोलताय? कुठली करता? अरे मी कोणाला बोलते? 2 किलो पाहिजे, 1 किलो पाहिजे. घ्या, वजन किती होतं द्या. 2 किलो 1 किलो 2 किलो बायचं बघू शकता तुम्ही. इकडे चालू आहे, अजून काही संपन्न झाली शॉपिंग. बघा इकडे आता डाळी घ्यायला आलोय. ह्या माणसाची शॉपिंग संपत नाही. हां, 1 किलो. मला बोलतोय तू पे करशील तरच शॉपिंग करणार, तर शॉपिंग करू नको. त्याच्यामुळे मी शॉपिंग करत नाही आणि ना कशाला हात लावते. फक्त मला जे घ्यायचं ते घेईन, त्याचे पैसे मी पे करणार आहे. काय बोलले मला तुम्ही? तू घेत असशील तर शॉपिंग करणार, तर हां, मग शॉपिंग बरोबर आहे. काय बरोबर आहे? मी 5 किलो घेतले. तो बघा तिकडे विकास आम्हाला कसा शोधतोय. तुम्हाला किती पाहिजे ते सांग. कुठे गेला? आता इकडे होता. हा बघा, हा बघा तिकडे गेला. हा बघायला आपल्याला. तो तिकडे गेला. तो ह्याला आहे ना. हा किती आहे? अर्धा किलो. नाही, हे 1 किलो आहे. पुढे 1 किलो आहे. हा, हे काय आठवून उचले देख ना, 1 किलो आहे. ह्याला सँडल पाहिजे, पण याला सँडल काय भेटत नाही. तो इकडे तिकडे फिरायला लागला. कुठे गेला? गेला वाटतं परत. डाळी कसं बिवारशे सारखे फिरायला लागले. बघितलं कसे फिरताय. हे बघा, यांच्या काय डिस्कस संपत नाही. कोणती डाळ घ्यायची, कोणती घ्यायची माहिती नाही. कोणती डाळ घेतली? किती घ्यायची? काय घेतं? सम्राटसाठी नोटबुक, पण एकही व्यवस्थित ठेवत नाही. किती पण बुक्स घेतल्या, किती पण हे घेतल्या तरी ते तर बोललो. मला मुलगी असली असते मग मी ही घेतली असते. येऊ काही या छोटी ना आणत, तेवढीच आहे का आपण घेतलेली. एकाच दादासाठी घेतोय काहीतरी खायचं. तुम्ही बोलता ना दादा नेहमी खातच असतो, तो खात नसतो. ते कधीतरी टाइमपाससाठी म्हणजे दादा कमेंट्स आलेली एक दादाला की खात असतं म्हणून. हा, माणूस कमवतो कसं. आणि हा पण खावराच आहे. हा पण खातच असतो. बघा कसं खायचं. बघा जिथं तिथं बघा तिथं बघाव तिथं फक्त खायचंच बघत असतो. तू बघू काय काय घेऊ, काय काय नाही घेऊ, काय काय घेऊ. ते बरोबर आहे. बस झालं 2. अजून काय घेतो? चिझी काय आहे? चिझी घे. हे बघा, हे 150 ला बाय. ये कोणचा आहे? क्या आहे हरा वाला? ये हरा मटर कबाब जैसा. काय धगधग करने वाला सीन आ गया. पैसे पे करायचे छोटून तुम्हाला, समजलं का? छोटून पैसे पे करायचे.
धक धक करने वाला सीन आ गया. तरी काहीच नाही घेतलं. तुम्ही मला बोलले तुला पे करायचंय म्हणून मी नाही घेतलं. म्हणून मी मुद्दामून नाही घेतलंय. तर आमचं झालं की मग ह्या बाईचं आहे. आणि विकासने एक सँडल घेतली ऑनलाईन. धक्के धक्के छत्रीवाले छत्री. काय किती बिल झालं तू ना? म्हणजे 3,500 झाले. माझे 500 रुपये माझे. अरे नाही, अरे 3.5 आमचं बिल झालेलं आहे. मम्मीचं बिल 4,500 झालेलं आहे. हो, सांग ना. हां, मम्मीचं बिल जास्त झालेलं आहे. तो अर्धा 1,000 रुपये. आणि मी तेच बोलली धक्का धक्का करणेवाला सीन चला गया. किती होतं सामान नाही घ्यायचं ना एवढं. किती होतं. आता हे बुक वगैरे घेतली. मन नवऱ्यानं बरोबर लिमिटमध्ये लिहिलं. जेवढं लिहावं होतं तेवढं बरोबर लिमिटनं. जेवढं विकासनं सँडलना पैसा हे कर, सोडू नको त्याने. हे असं असतं. मी यांना एका शब्द बोलली की मोमोजकडे गाडी घ्या, मला मोमोज खायचे. हा, रिक्षा पण आहे. फक्त घेऊ रिक्षामध्ये खात बसू. नाही, घरी घेऊन जाऊ. घरी घेऊन जाऊ. तिथं कुठं उभं राहणार, खात बसणार. खायला वेळ आहे तेवढाच, बनवायला वेळ आहे तेवढाच. हा 2 पीस भेटतील. वेगवेगळं घेऊ ना. एक प्लेट खायला. आमचं ड्रायव्हर वगैरे गेले ना 3,500 रुपये खिशात. त्यावेळेस डीमार्टचं सामान तुम्ही घेतलं. मागच्या वेळेस 3,500 मी दिलेले, आठवतं ना? मागच्या वेळेस 3,500 रुपये मी दिले. घरी आल्यावर परत मला पैसे द्या. मी कधी मागितले रिटर्न पैसे तुमच्याकडं? आयुष्य किती खोटारडा आहे यार हा माणूस. सिरियसली मी कधी पैसे मागितले तुमच्याकडे रिटर्न? ते मला अर्जंट पाहिजे होतं. मी तुम्हाला डीमार्टचे नव्हते मागितले, वेगळे मागितलेले. मला लागत होते म्हणून. मग गाडी अच्छे से चलाओ अंकल, घर पे भी जाने का हम लोगों को. रिक्शा आती ना आपको? हाँ, भूक लागली. ओ हिला उतरून द्या खाली, भूक लागली. साईडला रिक्षा घ्या, साईडला रिक्षा घ्या. मम्मीला उतरवा खाली. आम्ही मागवणार आहे इट्स 1 पिझ्झा अँड 1 चिकन क्रिस्पी अँड 1 फ्राईड राईस अँड लास्ट वन इज थम्स अप. लास्ट वन इज त्यामध्ये एकही नाही. सगळं येणार. घरी गेल्या अंड्याची भुर्जी बनव. काय बनवता? अंड्याची भुर्जी बनव. मी तो पण कामावर जाऊन येतो. खाऊ. वाजले किती? वाजू दे ना त्याला. वाजले 10. अंड्याची भुर्जी मी बनवणार. तुम्हाला वाटतं असं आता जाऊन सिरियसली बनवावं लागेल. पण नको अंड्याची भुर्जी. मम्मीच्या इथं पण दुपारी अंड्याची भुर्जीच खाल्ली. मम्मी घरी होती ना आज, मग मम्मीकडे जेवण होतं. आहे ना मम्मी? तुम्ही चपात्या मागाड्या मला काय म्हणजे भाजीचा सीन काय झाला होता, भाजीला मीठ कमी होतं मग टेस्ट नव्हती लागत. म्हणून मग मम्मीने अंड्याची भुर्जी, मेथीची भाजी, डाळ भात एवढं सगळं बनवलेलं. म्हणून मग आम्ही तिकडंच जेवतो आज. आहे ना? हां, मागाडे घेऊ. तुला काय खायचं? तुला काय खायचं? काय खायचे? कोण देणार ते नको विचारू. कोण देणार म्हणजे? ट्रीट कोण देतो? हाँ, ट्रीट कोण देतो? तेरे खाने का क्या ट्रीट देने का? अरे 150 रुपए का तू खाता है. 150 रुपए की ट्रीट चाहिए तेरे को. किससे? भाव से चाहिए और मुझसे चाहिए. 150 खाते. आमदारी पण कोई भी मिला दे. आओ बघा 100-50 रुपयासाठी आपल्याला हे करतोय. वो तो कौन दे रहा है मेरे को ट्रीट? मेरे को ट्रीट कौन दे रहा है? पाव दे मग त्याला वडापाव दे. हां, मग एक काम करू, विकासला वडापाव घेऊन जाऊ आम्ही खायला. बाकी आणि सगळं जे मी मगाशी बोलली ना ते मागवू. मला पाव. देवा मला वडापाव.
पाऊस चालू आहे आणि माणसं कशी बाहेर फिरत आहे तुम्ही बघू शकता इकडे. आता आम्ही पोहोचणार आहे मोमोजकडे. पोहोचलो पुढं मोमोज. यायचं आपण घेतो तिथं का इथं मोमोज माझ्याकडून. हॅलो फुल कर दोन माझ्याकडून पैसे आणि 4 चपाती. जेवण मागवा मी देते. बाई आज मम्मीकडनं आम्हाला जेवण आहे. मम्मी बोलते की माझ्याकडनं तुम्ही सगळं मागवा. चिकन फ्राय राईस. चला आज हा मग मम्मी घरी तिकडली तर आणि दोन्ही पार्टी. एकत्रच केली हा मम्मीकडनं पार्टी आहे आज आम्हाला. ठीक आहे चल. झाली ऑर्डर आली. ड्रायव्हरची ऑर्डर देऊन झाली. मला कामाला जायचं म्हणून मी आता तुम्हाला सोडवलं. मी कसं गाडी काढायला आणि पळाला. इथं विकास भाई मोमोज घेतोय. आम्हाला मोमोज खायचे. येईल ना तो फोन कर. खाऊशी बंद करते. बघितलं विकासने घेतलंय खायला मोमोज. मम्मीने घेतलंय. दादाला शोरमा घेतलाय आणि आम्ही पण मोमोजच घेतलाय. तर घरी जाऊन 1500 मोमोज खाऊ आता. आता काहीतरी कसं रेडी का माहिती कशी जायचं. हां काहीतरी खायला घ्यायचं ना. आता एवढं खर्च झालं मग थोडा अजून खर्च काय करतो. मम्मीचं कसं आहे माहिती आहे. एक दिवस बाहेर खर्च केला ना मग दिवसभर मग बाहेर मग पैसे आले. अरे पण मग आता सुद्धा नका. जावायला पण ट्रीट दिली आहे ना हो. जावायला ट्रीट दिली आहे ना. मम्मीने ट्रीट दिली आहे ना. माऊला भेटले नाही अजून भेटलं ना. खायला मग मागवलंय ना पाहुणी. मम्मी बोलली मागवा मग मी पैसे देते. काय मागवलं? हा एवढं काय पैशाकडे बघायचं. जेवण मागवलं. जेवण मागवलंय मम्मी. तो आजची ट्रीट आम्हाला मम्मीकडून आहे. आता घरी जाऊन आम्ही सामान वगैरे काढतो. तोपर्यंत जेवण येईल व्यवस्थित चांगलं. आपण हे कसलं घेतलं डायरेक्ट दोन पाणी. जेवणासोबत खायला घेतो. मला मोमोज खाऊ वाटत होतं कारण पाऊस पडतो त्याच्यामुळे मी मोमोज बोलली मला घ्यायचं. सध्या आला असता तर बापरे लय वेळ आला. हा मग ते विचारलं नको. पण ठीक आहे त्यांचं नंतर घ्यायचं होतं त्यांना. तर अशाच प्रकारे आता आम्ही घरी चाललो आहेत. भेटूयात आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सध्या आला असं बोलला असता आणि चल बाबा चल पटकन चल लय उशीर झाला चल चल. हा त्यांनी गेलं चल 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 चल. म्हणजे उद्या आपली रिक्षा होती म्हणून काय वाटलं नाही. हा आपला ड्रायव्हर घरना होता म्हणून काय वाटलं नाही. घरपोच आहे. आता ही रिक्षा कशी डायरेक्ट घरी. आता डायरेक्ट ही आमची रिक्षा घरपोच जाणार असं असतं. छोटी गाडी मोठी गाडीचा म्हणजे वापर दोन्ही होत असावं असतो. गाडी. दोन्ही असावी. रिक्षा पण असावी गाडी पण असावी बाईक टू पण व्हीलर पण असावी बाईक पण असावी. आमच्याकडे बाईक पण आहे पल्सर म्हणून. पल्सर बाईक आहे आमच्याकडे. लग्नाच्या आधीची बाईक आणि आहे. पण असं तुम्हाला दाखवेल मी. पण ते असं म्हणजे यायला बी पाहिजे सगळ्यांना. कारण हा माझ्या जरी मम्मी नवरा नसला तरी बायकोनी हे करायला पाहिजे. जरी काय झालं तर पटकन काय यायला. समजलं का हो. हा, मग त्याच्यामुळं तुम्ही मला आता गाडी व्यवस्थित शिकवा. म्हणजे काय झालं गेलं तर बसू का पुढं. रिक्षा नको. रिक्षा नाही बोलत आहे ती. गाडीचं टू व्हीलरचं बोलते. गाडी शिकली ना. कुठं शिकली आहे वगैरे विकास. एक ही दिन लेके गए बोलते गाडी शिकली ना. हे असं असतं. एक नवरीचे 9 दिवस असं जसं माझ्या नवऱ्याचं काम. नाही, यायलाच पाहिजे. घरी नवरा नसला म्हणल्यावर काय झालं गेलं ना पटकन बाईला सुद्धा यायला पाहिजे. मग आलं पाहिजे. सिरियसली आलं पाहिजे. माझ्या मम्मीचे विचार जरा वेगळेच आहे. माझी मम्मी म्हणते डिपेंड नाही राहायचं कोणावर. आपलं स्वतःचं स्वतः आलं पाहिजे. आपल्या घरच्या गाड्या असून त्याला म्हणणे चाल रे बोटाल म्हणतात रे कोण चाल रे बोला. हा असं करावं लागतं. दवाखान्याचं ती मेन बोलतो. जर काय झालं गेलं तर पटकन गाडी काढून नेता आलं पाहिजे माणसाला म्हणून ते असं. तर मी घेणार आहे गाडी. पण मी आता नाही. मी बघते. मला प्रॉपर शिकायची. मला येते पण मी हातात मी घेतली नाही ॲक्सिडेंट झाल्यापासून. कोणत्या त्याच्यामध्ये कमी नसावं. ते बघा बघितलं लगेच लेडीज आली गाडी घेऊन. लगेच निमित्त लेडीज लेडीज कोणत्या त्याच्यामध्ये मागं नाही पाहिजे. कुठल्याच इथं मागं नाही पाहिजे. आणि मी कुठल्या त्याच्यात मागं नाही फक्त गाडीच्या याच्यात मागं आहे.